जय गुरुदेव. नमस्कार. नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मद् आचार्यपर्यंत वंदे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. मागच्या सत्रामध्ये आपण श्री ललिता त्रिपुर सुंदरीच्या सहस्रनामावले स्तोत्र पठणाचं फलित पाहिलं. आज आपण तिथेच ते पुढे कंटिन्यू करणार आहोत. ब्रह्मांड पुराणातील तिसरा उत्तरखंडातला जो तिसरा अध्याय आहे तो पूर्णपणे ह्या फलश्रुती त्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळते की ह्या स्तोत्र पठणाने आपल्याला काय काय फळं मिळतात, उपासनेने काय काय फळं मिळतात. तर आपण 21 स्तोत्रांपर्यंत बघितलं होतं. आता आपण पुढे थोडं बघून घेऊयात. पुढे पुढच्या श्लोकामध्ये ऋषी म्हणतात की देवीची श्री ललिता मातेची जर आपण पंचोपकाराने पूजा केली आणि त्यानंतर जर सहस्रनामाचं पठण केलं तर त्या व्यक्तीचे सगळे आजार नष्ट होऊन त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. पुढे त्यांनी काय सांगितलंय की आयुष्कार नावाचा एक प्रयोग आहे जो कल्पसूत्र ह्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. तो प्रयोग काय आहे तर त्या प्रयोगामध्ये काय सांगितलंय की या सहस्त्रनामाचे पठण करीत करीत जर एखाद्या ज्वरपीडित व्यक्तीच्या डोक्याला तळ हाताने स्पर्श केल्यास ज्वर आणि डोकेदुखीचं लगेच शमन होतं. म्हणजे आजारी व्यक्तीच्या डोक्यावर माथ्यावर हात ठेवून तळ हाताने हात ठेवून जर आपण या स्तोत्राचं पठण केलं तर त्या आजाराचं शमन होतं असं ऋषी म्हणतात. इथे रोग निवारणार्थ या सहस्त्रनामाने स्पर्श केल्यास आणि भस्माचे बाहेरून विलेपन चर्चण केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात. हे मुनी अगस्त्य ऋषींना उद्देशून हे सगळी फलश्रुती सांगितलेली आहे. हे मुनी घागरभर पाणी या सहस्त्रनामाने मंतरल्यास आणि ते मंतरलेलं पाणी ग्रह बाधा झालेल्या माणसाच्या डोक्यावर ओतल्यास ते दुष्ट ग्रह त्या माणसाला लगेच सोडून जातात. कशा प्रकारे आपण हे पठण करत करत आपल्या आयुष्यातील दुःखांचं निराकरण करू शकतो हे इथे सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक काय म्हणतोय तर अमृत सागराच्या मध्यभागी बसलेल्या ललिता मातेचे ध्यान करून आणि या सहस्त्रनामाचे पठन करून पोटात गेलेले विष पचविता येऊ शकेल. शरीरात ते एकरूपतेने सामावू शकेल. सुधा सागर श्रीचक्र असेल तेथे अमृताचे सरोवर असते. सोपाधिक ब्रह्मांच्या उपासकांचे निवासस्थान अपराजिता नामक नगर आहे. या नगरात 2 अमृत कासार आहेत. तिसरे अमृताचे सरोवर शीर्षस्थानी ब्रह्मरंध्रात आहे. म्हणजे काय तर त्यांनी पुढे सांगितलं या सहस्त्रनामाने मंतरलेले लोणी घेतल्यास खात्रीने मुले होतात असं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक काय म्हणतोय तर राजाला जिंकण्यासाठी ज्या दिशेला राजा राहत असेल त्या दिशेला तोंड करून पाठकाने देवीच्या पूजनात पूर्ण गढून जाऊन 3 रात्री या सहस्रनामाचा पाठ करावा. म्हणजे 30 प्रहर होतात आणि नित्यकर्म ठीकपणे केल्यानंतर 24व्या प्रहरापर्यंत सहस्रनाम पठन करावे. एका प्रहरात 48 मिनिटं असतात. असं बघितलं तर 19 तास तुम्हाला सहस्रनामाचं पठन करावं लागेल. तर काय होईल तर तो राजा परवश होऊन घोड्यावर किंवा हत्तीवर आरूढ होऊन या भक्ताकडे जातो आणि त्याच्याकडे एखाद्या चाकराप्रमाणे लुटांगण देतो. शब्दशः अर्थ न घेता ह्याची महत्ता काय लेवलपर्यंतची स्तरापर्यंतची असू शकते तुम्हाला ह्यातनं समजू शकेल. पुढे आपण बघूयात. अशा प्रकारे वश झालेला तो राजा त्या भक्ताला आपले राज्य आपला खजिना देऊन टाकतो. या रहस्यमय सहस्त्रनामाचे नित्यपठण करणाऱ्याचे नुसते मुखावलोकन करताच तिन्ही लोक मोहून गोंधळून जातात. पुढे बघूयात. जो या सहस्रनामाचा पाठ एकदा तरी भक्तिपूर्वक करतो त्याचा शत्रूचा निपात परमेश्वर करीत असतो. या सहस्रनामाचे पठन करणाऱ्या विरुद्ध अभिचार क्रिया केल्यास ती निष्फळ ठरते. किंबहुना प्रत्यंगेर स्वतः ती क्रिया उलटवितो आणि अभिचार कर्म करणाऱ्यावर ती क्रिया उलटून त्याचा नाश होतो. म्हणजे एक त्यांनी उदाहरण दिले की काय प्रकारे तुम्हाला ह्याचं फलित मिळू शकतं त्याचं. पुढे या सहस्रनामाचे पठन करणाऱ्याकडे जो क्रूर दृष्टीने पाहतो त्याला मार्तंड भैरव आंधळा करतो. मार्तंड भैरव हा एक शिवाचा अवतार आहे. या सहस्रनामाचा जप करणाऱ्याची संपत्ती चोराने हरण केल्यास
त्या चोरांना ते कोठूनही लपले असतील तरी त्याला ठार करण्याचं काम क्षेत्रपाल करतात, असं इथे पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. या सहस्रनामाचा एकाग्र मनाने जप करणाऱ्यांबरोबर श्री विद्याविषयक वादविवाद व चर्चा कोणी विद्वान करून जाईल, तर नकुलेश्वरी त्या विद्वानाला लगेचच मुक करील. म्हणजे तुम्ही जर ह्या स्तोत्राचं नित्य पठन केलं तर तुम्ही एक उच्च कोटीचे विद्वान बनता, असं इथे सांगितलेलं आहे. या सहस्रनामाचा जप करणाऱ्याबरोबर एखादे राज्य युद्ध करेल तर दंडिनी नावाची देवता जी आहे स्वतः त्याचे सर्व सैन्य नष्ट करील, असं इथे सांगितलेलं आहे. किंवा सैन्यामध्ये परस्पर भांडणं लावून देईल, काही सैनिकांचं उच्चाटन करेल, सैनिकांचा वध करेल, असं इथे सांगितलं आहे. तर शाबर चिंतामणी ग्रंथात पुढील 6 कर्म सांगितलेत: शमन, वशीकरण, अडथळे, वैर, फूट पडणे, नाश करणे, असं सांगितलं आहे. तर अशी ही षटकर्म जी आहेत, ही षटकर्म अ, परस्पर देवीच्या माध्यमातून केली जातात. सतत 6 महिने भक्तिपुरसर जप करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी कायमचं वास्तव्य करेल. कारण लक्ष्मी ही स्वभावतच चंचल आहे, तिचा स्वभाव बदलतच असतो. पण हा जर प्रयोग तुम्ही सतत 6 महिने केला तर लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहते. हा धनदायक प्रयोग इथे पुढे ऋषींनी सांगितलेला आहे. महिन्यातून कमीत कमी एकदा किंवा शक्य असेल तर रोज किंवा शक्य असल्यास आणखीन चांगले म्हणजे रोज 3 वेळा या सहस्रनामाचं पठन करणाऱ्याच्या जिभेच्या टोकावर भारती म्हणजे वाकदेवता सरस्वती सतत नृत्य करते. अजून पुढे काय म्हणतात, तर 15 वडाभर आळस न करता 15 दिवस जर तुम्ही सहस्रनामाचं पठन केलं तर हा वशीकरणासाठी किंवा मोहिनीसारखा प्रयोग इथे सांगितलेला आहे. किंवा हे सहस्रनाम जन्मात एकदा जरी पठन केलं तरी त्या पठन करणाऱ्याशी योगायोगाने संबंध येणाऱ्या मनुष्याची पापे नाहीशी होतात. म्हणजे तुमच्या आजूबाजूचा सगळा परिसर सुद्धा, आजूबाजूचे लोक सुद्धा अ, त्या फलश्रुतीमध्ये सांगितलं की त्यांना सुद्धा त्याचं फलित मिळतं, त्यांची सुद्धा पाप इथे नाहीशी होतात. हे द्विज, हे सहस्रनाम जाणतो त्याला अन्न, वस्त्र, धन आणि धान्य द्यावे, दुसऱ्या कोणाला कधीही देऊ नये. म्हणजे दान करताना सुद्धा हे सहस्रनाम ज्याला माहिती त्याला जर दान केलं तर दान करण्याचं पुण्य फळ तुम्हाला मिळतं, असं हे ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. पुढचे श्लोक आपण पुढच्या सत्रामध्ये बघूयात, पुढच्या श्लोकांचा अर्थ किंवा पुढची फलश्रुती. आज इथेच थांबूयात. जय गुरुदेव.